नमस्कार मित्रांनो. इच्छा आकांक्षापूर्ती आणि धनलाभ याचाच अनुभव मिथुन राशीच्या व्यक्ती 2026 मध्ये घेणार आहेत. कारण जवळजवळ सर्वच ग्रह तुमच्यासाठीच काम करणार आहेत. खरं तर याचा अनुभव 2025च्या शेवटच्या 4-5 महिन्यांमध्ये तुम्ही घेतलेलाच असेल. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसलेली असेल. याचं कारणही तसंच आहे. कारण तुमच्याच राशीत भ्रमण करणारा गुरु अर्थात 2026च्या जूनपासून हा गुरु तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आणि द्वितीयस्थ गुरु हा सुद्धा अतिशय शुभफलदायी मानला जातो, खास करून आर्थिक संदर्भामध्ये. याच्या जोडीला तुमच्या दशम स्थानात भ्रमण करणारा जो शनी आहे, हा सुद्धा तुमच्या कार्यक्षेत्रात तुमच्या कार्यकर्तृत्वाला योग्य ती दिशा देणारा आहे. तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करणारा जो राहू आहे, हा सुद्धा तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करणारा जो राहू आहे, हा सुद्धा तुमच्या अष्टम स्थानात येणार आहे. अर्थात ही सुद्धा गोष्ट तुमच्यासाठी शुभफलदायीच आहे. या संपूर्ण वर्षामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये साधारण जो कालावधी आहे कशा प्रकारचा राहील, कोणत्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, कोणत्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत, तुमच्या जीवनात असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, या सर्व संदर्भातली खुलासेवा चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला साधारण जो जानेवारीचा पहिले जे 15 दिवस आहेत त्यामध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याच दरम्यान जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे वगैरे प्रसंग निर्माण होतील. अर्थात ही चहाच्या कपातली वादळं असतील. तुमच्याच राशीतला भ्रमण करणारा जो गुरु आहे, हा सप्तम दृष्टीने तुमच्या सप्तम स्थानाला पाहतो आहे. त्यामुळे अर्थातच काही जरी झालं वैवाहिक जोडीदाराबरोबर तरी ते पॅचअप होणार आहे. आणि अर्थातच ही छोटी-मोठीची जी भांडणं आहेत ही नेहमीचीच असतात. इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, की जवळ या संपूर्ण वर्षामध्ये मिथुन राशीच्या ज्या व्यक्ती विवाह सुख आहेत, त्यांच्याकरता हे संपूर्ण वर्ष अतिशय उत्तम असणार आहे. विवाह जुळून येणं, अपेक्षेप्रमाणे वर मिळणं किंवा वधू मिळणं, तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी होणं, अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला या संपूर्ण वर्षामध्ये अनुभवास येणार आहे. याचप्रमाणे संपूर्ण फेब्रुवारी महिन्यामध्ये खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. प्रलोभनांना बळी पडू नका. इझी मनीच्या मागे लागू नका. खास करून कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात सुद्धा या दरम्यान करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरचा जो कालावधी आहे हा थोडासा महत्त्वपूर्ण राहील. खरं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा एक ग्रहण आहे, सूर्यग्रहण. दिनांक 17 तारखेला होणारं. आता हे जे 17 तारखेला होणारं जे सूर्यग्रहण आहे, हे सरळ-सरळ तुमच्या आरोग्याशी संबंधित असेल. तर आरोग्याच्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जवळजवळ संपूर्ण जो मार्च महिना आहे त्यामध्ये थोडंसं स्वतःच्या जे तुमचे निर्णय असतील त्या संदर्भात काळजी घ्या. म्हणजे भविष्याला जे तुम्ही निर्णय घ्याल त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. कारण संपूर्ण मार्चमध्ये रवी, मंगळ आणि राहू हे तिन्ही ग्रह तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. या दरम्यान फिरायला जाणं किंवा फिरणं वगैरे जर का तुमचं होत असेल तर स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आणि याच दरम्यान वैवाहिक जोडीदाराबरोबर थोड्याफार प्रमाणात वादविवादाचे प्रसंग वगैरे निर्माण होतील. मार्च महिन्यामध्ये असं कोणतेही निर्णय घेऊ नका की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. फसलं जाणं, फसवलं जाणं अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव येऊ शकतील, लक्षात घ्या. मात्र इथे एक गोष्ट परत महत्त्वाची आहे ती म्हणजे तुमच्या लग्नस्थानात किंवा तुमच्याच राशीत भ्रमण करणारा गुरु हा नवम दृष्टीने तुमच्या भाग्यस्थानाला पाहतो आहे. त्याच्यामुळे गोष्टी जरी जर तुम्हाला विरोधात गेलेल्या आहेत असं वाटलं तरी त्या गोष्टी टोक गाठणार नाही. ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण राहील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी याही महिन्यात अतिशय उत्तम असणार आहे. साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. मग तुमचं कार्यक्षेत्र नोकरी असेल किंवा एखादा बिझनेस. कारण एप्रिल महिन्यामध्ये रवी, मंगळ, शनी हे तिन्ही ग्रह तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. त्या संदर्भात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या बाबतीमध्ये तुमच्या वरिष्ठांशी मतभेद किंवा जे तुमचे सहकर्मी असेल त्यांच्यावर वादविवाद किंवा ऑफिस पॉलिटिक्स सारखे काही अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकतील. तुम्हाला वाटू शकेल की आपल्याकडून बरंच काम केलं जात आहे, करून घेतलं जात आहे, आपल्याला अन्याय वगैरे होतो आहे. परंतु भावनेच्या भरात जाऊन कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. जसं की नोकरी बदलणं किंवा तुमचा बिझनेस बदलणं अशा काही किंवा वरिष्ठांची नाराजी घेणं अशा गोष्टी अजिबात करू नका. कारण त्याचा थोडासा त्रास तुम्हाला होऊ शकेल. या संदर्भात काळजी घ्या. याचप्रमाणे मिथुन राशीच्या ज्या व्यक्ती राजकीय क्षेत्राशी संबंधित आहेत किंवा सामाजिक गोष्टीशी संबंधित आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या इमेजवर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. तुमचे जे विरोधक आहेत त्याच्या कागाळ्या थोड्याशा वाढू शकतील. या संदर्भात काळजी घेणं थोडंसं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे संपूर्ण मे किंवा जून महिन्यामध्ये थोडेसे तुमचे जे खर्च आहेत हे खर्च थोडेसे वाढतील. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनावश्यक अनपेक्षित खर्च होतील. आता याच दरम्यान एक गोष्ट चांगली सुद्धा आहे. जो गुरु
तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे. तो जवळ-जवळ जूनच्या अगदी सुरुवातीपासून तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. हा जो द्वितीयस्थ गुरु आहे, अतिशय शुभ फलदायी मानला जातो. खास करून काही चांगले आर्थिक लाभ तुम्हाला या दरम्यान मिळतील. अर्थातच हा जो गुरु आहे, हा जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हे 4-5 महिने तुमच्या द्वितीय स्थानातच भ्रमण करणार आहे. त्याच्यामुळे आर्थिक संदर्भात काळजी करू नका. उलटपक्षी आर्थिक संदर्भात काय नवनवीन तुम्हाला काही इन्कम सोर्सेस निश्चित मिळू शकतील. याच दरम्यान काही चांगल्या इन्व्हेस्टमेंट सुद्धा होतील आणि याच दरम्यान खर्च सुद्धा होतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा नवनवीन गोष्टी तुमच्या समोर येतील किंवा नवनवीन तुम्हाला संधी मिळू शकतील, की ज्या भविष्यकालीन योजनेसाठी अतिशय उत्तम असणार आहे. जवळ-जवळ जुलै किंवा ऑगस्ट किंवा जूनचा जो शेवटचा आठवडा आहे आणि संपूर्ण जो जुलै महिना आहे, त्यामध्ये थोडंसं स्ट्रेस तुम्हाला जाणवू शकेल. या दरम्यान तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. थोडासा स्ट्रेस जाणवेल कारण जी तुम्ही कामं हाती घ्याल, ती पूर्ण होणार नाही. त्याच्यामुळे थोडंसं चिडचिड वगैरे तुम्हाला झाल्यासारखी वाटेल. परंतु त्याचासुद्धा मोठा परिणाम हा भविष्यावरती होणार नाही. परंतु ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी, तुमची जी रास आहे ह्यांच्या चॉईसेस नेहमी बदलत असतात. आवडी-निवडी नेहमी बदलत असतात. तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे संपूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. फिरणं वगैरे जास्त होईल, कामाचा ओरखदांडगा राहील, तुमच्यातला जो कॉन्फिडन्स आहे, हा जबरदस्त दिसून येईल. या संदर्भात काही महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही घेऊ शकाल आणि ते तुम्ही अंमलात सुद्धा आणू शकाल. त्या संदर्भामध्ये हा जो संपूर्ण कालावधी हा तुमच्यासाठी शुभफलदायी असा असणार आहे. याचप्रमाणे संपूर्ण सप्टेंबर महिन्यामध्ये थोडंसं जे तुमचे खर्च असतील त्याकडे लक्ष द्या. अनावश्यक अनपेक्षित खर्च थोडेसे जास्त प्रमाणात होतील. याचप्रमाणे जे तुमचे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्यासुद्धा आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. तुमचे वैवाहिक जीवन आहे ते थोडंसं प्रभावित होणार आहे या संपूर्ण महिन्यामध्ये. याचप्रमाणे जवळ-जवळ ऑक्टोबर-नोव्हेंबर या संपूर्ण महिन्यामध्ये तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल आणि त्याच्यामध्ये थोडासा त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावरती दिसेल. मात्र इथे एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट प्रॉमिसेस किंवा जी तुमची अडकलेली कामं आहेत, ही या दरम्यान तुमची मार्गी लागतील आणि तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. एकंदरीतच सांगायचं झालं तर हे या संपूर्ण वर्षामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार आहेत आणि तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहे. फक्त एकच गोष्ट आहे, की जी काही तुमची अडकलेली कामं आहेत, जी काही थांबलेली कामं आहेत, ती या संपूर्ण वर्षामध्ये तुम्ही जरूर हाती घेऊ शकता. वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये जो राहू तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे, हा तुमच्या अष्टम स्थानामध्ये येणार आहे. या संदर्भात थोडीशी काळजी घ्या. अर्थात या संपूर्ण वर्षामध्ये त्याचा प्रभाव दिसणार नाही. मात्र पुढच्या वर्षामध्ये जो तुमचा राहू अष्टमात येणार आहे, त्याच्या संदर्भात आरोग्याच्या संदर्भातले काही तर आज तयार होतील किंवा निर्माण होते. अर्थात हे जे संपूर्ण वर्ष आहे 2026चं हे मात्र तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असणार आहे. काही महत्त्वपूर्ण महिने जे मी तुम्हाला सांगितले किंवा असे काही क्षेत्र की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, त्या संदर्भात जर का तुम्ही व्यवस्थितपणे काळजी घेतली, तर हा संपूर्ण वर्ष जे महिना आहे हा तुमच्यासाठी जो संपूर्ण वर्ष आहे, हे तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असणार आहे. या महिन्यातलं जे दुसरं ग्रहण आहे, म्हणजे सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण हे ऑगस्ट महिन्यामध्ये होणार आहे. 12 ऑगस्टला सूर्यग्रहण असेल आणि 28 ऑगस्टला चंद्रग्रहण असेल. जे मी मगाशी सांगितलं, की ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. ते याच अर्थाने फक्त असे काही निर्णय घेऊ नका. कारण त्या दरम्यान असे काही प्रलोभनं तुमच्या समोर येतील, की त्यामुळे तुम्ही सहजपणे गुंतले जाल. आर्थिक संदर्भातले चुकीचे निर्णय घेऊ नका आणि स्वतःच्या आरोग्याकडे या दरम्यान लक्ष देणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं मिथुन राशीचं 2026 करताचं संपूर्ण वर्षफळ. धन्यवाद.